today we are going to discuss the next part, that is next part of the method of substitution. Examples based on integration of 1 divided by a plus or minus b sin 2x, a plus or minus b cos 2x, a sin 2x plus or minus b cos 2x. Now here this a and b, these are constant. तर 1 डिवाइडेड बाय sin 2x आलं किंवा cos 2x आलं तर या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत हे सॉल्व कसे करायचे, त्याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. सगळ्या एक्झाम्पल मध्ये स्टेप सेम राहणार आहेत. आता हे जे एक्झाम्पल आहेत ह्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले मला यूज करायचे, तर ते फॉर्म्युले कोणते. या ठिकाणी जर साइन किंवा कॉस ह्या दोन्हीपैकी एक आलं किंवा साइन आणि कॉस हे दोन्ही आले तर पहिल्या स्टेपमध्ये काय करा, ते एक्झाम्पल घेऊन मी सांगतो. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय 4 प्लस 5 sin 2x dx. आता या ठिकाणी 1 डिवाइडेड बाय 4 प्लस 5 sin 2x dx. तर पहिल्या स्टेप मध्ये काय करा, स्टेप नंबर 1 मी सांगायला लागलोय. माझ्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले होते. आता या ठिकाणी sin 2x आलंय तर पहिल्या स्टेप मध्ये काय करा, sin 2x चा हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये फक्त tan चा एक फॉर्म्युला होता. सो युजिंग sin 2x is equal to 2 tan x divided by 1 plus tan square x. हे हाफ अँगल फॉर्म्युले होते. sin 2x चा हा tan मधला फॉर्म्युला आहे. समोर अँगल जो आहे या अँगलच्या हाफ करून घ्यायचा. म्हणजे या ठिकाणी जर 2x असेल तर 2x हाफ करायचं म्हणजे त्याला 2 ने डिवाइड करा. तर 2x याच्यात जर मी हाफ केलं तर या ठिकाणी राहणार आहे x, म्हणून 2 tan x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x. आता या ठिकाणी एकतर साइन येणार आहे किंवा कॉस येणार आहे. जर या ठिकाणी जर कॉस आलं असतं तर मी cos 2x चा फॉर्म्युला यूज केला असता. cos 2x इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x. याचा अर्थ असा आहे, पहिल्या स्टेप मध्ये काय करा, जर या ठिकाणी जर साइन आलं तर साइनचा tan मधला फॉर्म्युला यूज करा, आणि जर कॉस आलं तर कॉसचा tan मधला फॉर्म्युला यूज करा. प्रत्येक वेळेस हेच दोन फॉर्म्युले मला यूज करायचे. स्टेप नंबर 1 मध्ये काय करा, जर या ठिकाणी जर साइन आलं तर sin 2x चा tan मधला फॉर्म्युला अप्लाय करा. जर कॉस आलं तर cos 2x चा फॉर्म्युला अप्लाय करा. आणि जर दोन्ही आले म्हणजे साइन पण आलं आणि कॉस पण आलं तर दोघांचे फॉर्म्युले अप्लाय करा. स्टेप नंबर 1. नाउ हियर इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय 4 प्लस 5. हे sin 2x आहे, तर साइन असेल तर मी साइनचा फॉर्म्युला यूज करेन, कॉस असेल तर कॉसचा फॉर्म्युला यूज करेल tan मधलाच, आणि जर दोन्ही असतील तर मग दोघांचे फॉर्म्युले यूज करेल. आता या ठिकाणी sin 2x आहे तर sin 2x म्हणजे आहे ते 2 tan x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x dx. पहिल्या स्टेप मध्ये काय करा, साइन असेल तर साइनचा फॉर्म्युला यूज करा. प्रत्येक वेळेस हाच फॉर्म्युला मला यूज करायचा आहे. जर कॉस असेल तर मी कॉसचा, आता इथे लिहिला होता मी 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x. जर दोन्ही आले म्हणजे साइन पण आलं कॉस पण आलं तर दोघांचे फॉर्म्युले यूज करा. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये प्रत्येक वेळेस काय करा, पुट tan x इक्वल टू t. प्रत्येक वेळेस ही जी स्टेप नंबर 2 आहे ही स्टेप नंबर 1 होती, ही स्टेप नंबर 2. सगळ्यांसाठी स्टेप 1 असेल किंवा स्टेप 2 असेल, सगळ्यांसाठी ती सेम राहणार आहे.
नाउ पुट tan x इक्वल टू टी, हा मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे. नंतर सगळे इक्वेशन हे मला टी मध्ये भेटलं पाहिजे. dx पण dt ने रिप्लेस झालं पाहिजे प्रत्येक वेळेस. tan x इक्वल टू टी पुट करा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडचे डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dt डिवाइडेड बाय dx. नाउ हे जे tan x आहे याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे sec स्क्वेअर x. सो tan x याचा डेरिव्हेटिव्ह आला sec स्क्वेअर x इक्वल टू dt डिवाइडेड बाय dx. dx प्रत्येक वेळेस इकडे येणार आहे, ते जर इकडे आलं तर ते मल्टिप्लाय मध्ये जाणार आहे. सो sec स्क्वेअर x dx इज इक्वल टू dt. नाउ हियर मी tan x इक्वल टू टी पुट केलेला आहे. नंतर मला सगळे इक्वेशन हे टी मध्ये प्रेझेंट पाहिजे. आता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी tan x आहे त्याला लिहिल मी टी. आता याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर या ठिकाणी sec स्क्वेअर x यायला लागले. सर या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये sec स्क्वेअर x कुठे प्रेझेंटच नाही, तर ते टी न कसं रिप्लेस होईल? तर काय करा, आता या ठिकाणी जर माझ्याकडे जर tan x असतं, या ठिकाणी जर tan x असतं तर tan x ला मी टी लिहू शकत होतो. या ठिकाणी हे sec स्क्वेअर x यायला लागलंय, इक्वेशन मध्ये कुठेही sec स्क्वेअर x नाही. मला इक्वेशन तर सगळं टी मध्ये प्रेझेंट पाहिजे. तर काय करा, या ठिकाणी जर tan x असतं तर मी त्या ठिकाणी टी लिहू शकत होतो. आता या ठिकाणी हे sec स्क्वेअर x यायला लागले, तर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता. फॉर्म्युला असा होता 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू, ते होतं sec स्क्वेअर x. नाउ हे जे sec स्क्वेअर x आहे त्याला लिहिलं मी 1 प्लस tan स्क्वेअर x, हे dx इक्वल टू dt. हे dx मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून तो ब्रॅकेट टाकलेला आहे. नाउ 1 प्लस, तर tan x किती होतं तर ते t होतं. सो 1 प्लस इथे tan चा स्क्वेअर आहे म्हणून t चा स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. हे 1 प्लस टी स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, समोर गेलं तर डिव्हिजन मध्ये होणार आहे. सो dx इज इक्वल टू dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. लक्षात ठेवा, sin x असेल तर sin x चा फॉर्म्युला यूज करा. tan मधला हाच फॉर्म्युला प्रत्येक वेळेस यूज करायचा आहे. cos 2x असतं तर मी cos चा फॉर्म्युला यूज केला असता. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 मध्ये प्रत्येक वेळेस tan x इक्वल टू टी पुट करा. tan x इक्वल टू टी पुट करा. प्रत्येक वेळेस तुम्हाला dx भेटणार आहे dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ह्याच्यामध्ये काही सुद्धा चेंज होणार नाही. dx प्रत्येक वेळेस भेटणार आहे dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. का केलं मी, ज्यावेळेस मी tan x इक्वल टू टी पुट केलं, नंतर सगळे इक्वेशन मला टी मध्ये भेटायला पाहिजे होतं. हे sec स्क्वेअर x यायला लागलंय. आता या ठिकाणी sec स्क्वेअर x नाहीच. मग हे जे sec स्क्वेअर x आहे त्याला लिहिलं मी 1 प्लस tan स्क्वेअर x. हे 1 प्लस, आता tan x किती होतं तर ते होतं t. सो 1 प्लस टी स्क्वेअर. हे 1 प्लस टी स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय मध्ये समोर गेलं तर त्याचं डिव्हिजन झालं. मग dx प्रत्येक वेळेस किती भेटणार आहे तर dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. तर कोणतं जरी एक्झाम्पल आलं तर dx तुम्हाला हेच भेटणार आहे. आता रिव्हर्स ह्याच्यामध्ये पुट करा, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय, ज्या ज्या ठिकाणी tan x दिसायला लागले त्या त्या ठिकाणी लिहा t 4 प्लस 5 इंटू ब्रॅकेट हे 2 ॲज इट इज. ज्या ज्या ठिकाणी tan x आहे तिथे लिहा t. सो 2 इंटू t डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सो 1 प्लस टी स्क्वेअर. हा सगळा पार्ट टी ने रिप्लेस झाला. आता dx पण t मध्ये गेलं पाहिजे, तर dx प्रत्येक वेळेस किती भेटणार आहे तर ते भेटणार आहे मला dt डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. इथं प्लस आहे म्हणून ह्याला मी ब्रॅकेटच्या मध्ये लिहिलंय. नाउ इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू डी टी ते भेटणार आहे डी टी डिवायडेड बाय, आता ह्या 1 प्लस टी स्क्वेअरने जर मी ह्या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर हे जो 1 प्लस टी स्क्वेअर आहे ते 4च्या पण मल्टिप्लायमध्ये जाणार आहे आणि 1 प्लस टी स्क्वेअर प्लसच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याच्या पण मल्टिप्लायमध्ये जाणार आहे. तर 1 प्लस टी स्क्वेअरने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअरने 4ला पण मल्टिप्लाय करा आणि हा जो प्लसच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला पण मल्टिप्लाय करा. तर इथे येईल 4 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस नव्हे 5 इंटू 2 ते 5च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. 5 इंटू 2 ते येणार आहे 10, सो टी 5 इंटू 2 10 आणि राहिलेलं हे टी. आता 1 न जर 1 प्लस टी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर त्याच्यामध्ये चेंज होणार नाही, सो डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर, फक्त 5 इंटू 2 इथं लिहिलं मी 10, बाकी सगळा पार्ट ॲज इट इज. आता 1 प्लस टी स्क्वेअरने ह्या 4ला पण मल्टिप्लाय केलं, आता प्लसच्या नंतरचा जो पार्ट आहे याला पण मल्टिप्लाय करा, सो इंटू 1 प्लस टी स्क्वेअर. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झालं, इथे राहिलं डी टी डिवायडेड बाय 4 इंटू 1 ते भेटणार आहे 4 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, हे दोन्ही प्लस आहेत, प्लस 4 न 1 ला मल्टिप्लाय करा आणि या 4 न टी स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, सो प्लस 4t स्क्वेअर प्लस या ठिकाणी राहिलं ते 10t. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे, जर 1 डिवायडेड बाय जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं, 1 डिवायडेड बाय जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर ते सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्मनं. 1 डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं तर ते सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्मनं, सो इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय, याला फक्त मी रिअरेंज करायला लागलोय, तर 4t स्क्वेअर अगोदर लिहा, 10t नंतर लिहा, प्लस 4. आता थर्ड टर्म मी अगोदर शिकवलेलं आहे. थर्ड टर्म जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिल्या स्टेप मध्ये थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा, स्टेप नंबर 2 मध्ये ती ऍड करा, मायनस करा, इतर टीच्या नंतर करा, सगळ्या शेवटी त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहा आणि सगळ्या शेवटी काय तर फॉर्म्युला अप्लाय करा. आता थर्ड टर्म जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. या ठिकाणी टी स्क्वेअरचा कोएफिशियंट यायला लागलाय 4, मग कंप्लीट डिनॉमिनेटर मधून 4 ला कॉमन काढा, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे डी टी डिवायडेड बाय, हे थर्ड टर्म न सॉल्व्ह करायचं आहे. आता थर्ड टर्मचे एक्झाम्पल मी अगोदर घेतलेले आहेत. या थर्ड टर्म वरचे जर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये थर्ड टर्मच्या एक्झाम्पलची लिंक मी टाकलेली आहे, तर ती लिंक बघून अगोदर थर्ड टर्मचे एक्झाम्पल बघा आणि त्याच्यानंतर हे खाली सॉल्व्ह करा. तर कंप्लीट डिनॉमिनेटर मधून मी 4 ला जर कॉमन काढलं, ब्रॅकेट स्टार्ट, याला पण 4 ने डिवाइड करा, याला पण 4 ने डिवाइड करा, याला पण 4 ने डिवाइड करा, कारण की 4 टी स्क्वेअरचा कोएफिशियंट कॉमन काढा 1 आणण्यासाठी. मग 4t स्क्वेअर याला पण 4 ने डिवाइड करा, 10t याला पण 4 ने डिवाइड करा आणि 4 याला पण 4 ने डिवाइड करा. आता हा 4 कॉन्स्टंट आहे कंप्लीट डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय मध्ये, तर 1/4 हा कॉन्स्टंट बाहेर घ्या, सो 1/4 इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय, हे 4 आणि हे 4 या ठिकाणी कॅन्सल झाले, इथे राहिले टी स्क्वेअर प्लस, आता हा जो पार्ट आहे 2 न दोन्ही रेड्यूस होणार आहेत, तर इथे येणार आहे 2 आणि इथे येणार आहे 5, तर इथे आलं 5t डिवायडेड बाय 2 प्लस 4 डिवायडेड बाय 4. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 पाहिजे होता, 1 इथं 4 होता, जो अगोदरचा कोएफिशियंट आहे त्याला कंप्लीट डिनॉमिनेटर मधून कॉमन काढा. नाउ हियर आता थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा. थर्ड टर्म फॉर्म्युला होता 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स,
आता या ठिकाणी टी मध्ये इक्वेशन आलंय तर 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी ते आहे 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. फॉर्म्युला होता माझ्याकडे थर्ड टर्मचा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, इतर इक्वेशन टी मध्ये आलंय सो कोएफिशियंट ऑफ टी इथं आहे 5/2. थर्ड टर्म लक्षात ठेवा, थर्ड टर्म तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह भेटणार आहे का तर या ठिकाणी स्क्वेअर आहे तर 1 इंटू 5 ते 5 भेटणार आहे आणि जर 5 चा जर स्क्वेअर केला तर ते येणार आहे 25 डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 चा जर स्क्वेअर केला तर ते येणार आहे 16. आता जी थर्ड टर्म कॅल्क्युलेट केलेली आहे तिला एकदा ऍड करा एकदा मायनस करा पण नेहमी टी च्या नंतर करा. सो इक्वल टू 1/4 इंटिग्रेशन ऑफ dt डिवाइडेड बाय t स्क्वेअर प्लस 5t डिवाइडेड बाय 2. जी थर्ड टर्म तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे एकदा ऍड करा एकदा मायनस करा पण नेहमी ह्या t च्या नंतर करा. सो प्लस 25/16 मायनस 25/16 आणि या ठिकाणी राहिलेलं +1 ॲज इट इज. ही थर्ड टर्म होती नेहमी एक्सच्या नंतर म्हणजे इथं टी आले टीच्या नंतर एकदा ऍड करा एकदा मायनस करा आणि हा +1 ॲज इट इज. इक्वल टू हा 1/4 कॉन्स्टंट ॲज इट इज. सो 1/4 dt डिवाइडेड बाय आता हे जे इक्वेशन आहे याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहा. परफेक्ट स्क्वेअर मध्ये लिहिण्यासाठी ज्या ठिकाणी थर्ड टर्म तुम्ही ऍड केली इथून इथपर्यंत इक्वेशन घ्या. त्याला परफेक्ट स्क्वेअर मध्ये कसं लिहायचं तर ह्याचं स्क्वेअर रूट घ्या. टी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार आहे टी. ह्या टीचं फक्त साइन घ्या ते आहे प्लस. परत याचं स्क्वेअर रूट घ्या 25/16 याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर ते येणार आहे 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व करा म्हणजे इथे येणार आहे -25/16 प्लस 1. ह्या 1 च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा 1 इंटू -25 -25 1 इंटू 16 डिवाइडेड बाय 1 इंटू 16. आता हे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर सॉल्व केलं तर -25 प्लस 16 जर काढलं तर ह्याचा आन्सर येणार आहे 9 डिवाइडेड बाय 16. ह्याचा आन्सर -9 डिवाइडेड बाय 16 यायला लागलाय. ह्याचा आन्सर -9/16 यायला लागलाय म्हणून या ठिकाणी -9/16. सगळ्यात शेवटी फॉर्म्युला यूज करा. हे 1/4 ॲज इट इज. आता या ठिकाणी जो मला फॉर्म्युला यूज करायचा आहे तो हा यूज करायचा आहे इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय x² मायनस a² x² मायनस a² dx इक्वल टू फॉर्म्युला होता 1/2a log of mod x minus a divided by x plus a. 1/4 as it is so dt divided by. आता हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर x² चा कोएफिशियंट 1 पाहिजे. x म्हणजे इथं t यायला लागलाय तर t चा कोएफिशियंट इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो t प्लस 5/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे मायनस ॲज इट इज. पहिली कंडिशन होती x² चा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथे t थर्ड टर्म काढतानाच मी तो 1 आणलेला आहे. जो नंबर आहे तो स्क्वेअर मध्ये प्रेझेंट पाहिजे. या ठिकाणी 9/16 याला स्क्वेअर मध्ये लिहायचं आहे तर 9 याला लिहा 3 16 याला लिहा 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. नाउ यूज द फॉर्म्युला 1/4 कॉन्स्टंट ॲज इट इज. फॉर्म्युला यूज करा 1/2a. हे इंटिग्रेशन ह्याला मल्टिप्लाय मध्ये 1/4 ला सो इंटू 1/2 इंटू a. आता हे इक्वेशन जर कम्पेअर केलं तर या ठिकाणी x किती झालं तर ते झालं t प्लस 5/4. a² a किती झालं तर ते झालं 3/4. दिस इज x दिस इज a. सो 1/2 इंटू a 2 इंटू a आहे
3/4 लॉग ऑफ मॉड x मायनस ए, तर x आहे t प्लस 5/4 मायनस ए आहे 3/4 डिवायडेड बाय x प्लस ए, तर x आहे t प्लस 5/4 प्लस 3/4 प्लस c. आता या ठिकाणी हे 4 कॅन्सल झाले, तर या ठिकाणी राहिलं 1 × 1 1 2 × 3 दॅट इज 6 लॉग ऑफ मॉड. आता या ठिकाणी हे दोन नंबर आलेत, तर नंबरचे ॲडिशन मला नंबर सोबत करता येत आहे. तर माझ्याकडे एक प्रॉपर्टी होती यासाठी, x डिवायडेड बाय a प्लस ऑर मायनस y डिवायडेड बाय a इक्वल टू. आता याचा पण डिनॉमिनेटर a आहे, याचा पण डिनॉमिनेटर a आहे. जर हा डिनॉमिनेटर जर सेम असेल तर ॲडिशन ऑफ न्यूमरेटर करा. सो x प्लस ऑर मायनस y, इथं a होतं. इथं जर ह्याला जर मी सॉल्व्ह केलं तर असं येणार आहे ते 5/4 मायनस 3/4 जर काढलं, परत या ठिकाणी हा डिनॉमिनेटर सेम आहे, तो आहे 4. ॲडिशन ऑफ न्यूमरेटर करा. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर ॲडिशन ऑफ न्यूमरेटर करा. इथं न्यूमरेटर आहे 5 मायनस 3. 5 मायनस 3 जर काढलं तर ते येणार आहे 2 डिवायडेड बाय 4, म्हणजे ॲक्च्युअली ते येणार आहे 1/2. 2 न 4 ला डिवाइड करा. सो t प्लस 1/2 डिवायडेड बाय t. आता ह्या दोन नंबरचं जर मी ॲडिशन केलं, परत कन्सेप्ट सेम. इथे या ठिकाणी फक्त प्लस आहे, तर प्लस, तर या ठिकाणी येणार आहे 5 प्लस 3 8 डिवायडेड बाय 4 मीन्स 2. ह्याचा आन्सर प्लस 2 यायला लागलाय. सो प्लस 2 प्लस सी. इक्वल टू 1/6 लॉग ऑफ मॉड. तर t म्हणजे माझ्याकडे किती होतं, तर ते होतं tan x. सो tan x प्लस 1/2 डिवायडेड बाय, परत t आहे tan x प्लस 2 प्लस c. So let I is equal to 1 divided by 5 plus 3 cos 2x dx. मी अगोदर स्टेप सांगितल्या होत्या. स्टेप 1 मध्ये जर साइन आलं तर साइनचा फॉर्म्युला यूज करा, कॉस आलं तर कॉसचा फॉर्म्युला यूज करा. तर या ठिकाणी कॉस आलंय, सो युझिंग कॉस 2x. तिथं पण टॅनचाच यूज केला होता, इथं पण टॅनचाच यूज करायचा. साइन असेल तर मी साइनचा टॅन मधला यूज केला असता. या ठिकाणी कॉस आले तर कॉसचा टॅन मधला यूज करा. तर फॉर्म्युला होता 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 डिवायडेड बाय 5 प्लस 3. या ठिकाणी cos 2x आहे, पण हे 3 याला मल्टिप्लाय मध्ये असल्यामुळं याला ब्रॅकेट ज्यावेळेस cos याच्यामध्ये पुट करताल तर ते ब्रॅकेटच्या मध्येच पुट करा. सो 3 ॲज इट इज cos 2x ते आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स dx. आता ही जी स्टेप नंबर 2 आहे ती सगळ्या एक्झाम्पल साठी सारखी राहणार आहे. स्टेप नंबर 2 होती पुट tan x इज इक्वल टू t. जी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये केलं ते परत मला इथे रिपीट करायचं आहे, आणि प्रत्येक वेळेस जे अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मी केलं ते परत या ठिकाणी मला रिपीट करायचं आहे. परत खाली ह्याचा डेरिव्हेटिव्ह जर मी काढला तर dx मला प्रत्येक वेळेस भेटणार आहे dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. dx प्रत्येक वेळेस भेटणार आहे dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. याच्यामध्ये पुट करा. इट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 5
प्लस हे 3 ॲज इट इज. आता ज्या ज्या ठिकाणी tan x दिसायला लागले त्या त्या ठिकाणी लिहा t. सो 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. ज्या ज्या ठिकाणी tan x आहे त्या त्या ठिकाणी लिहिलं मी t. या ठिकाणी tan चा स्क्वेअर आहे मग t चा पण स्क्वेअर केला. आता या ठिकाणी हे जे dx आहे dx प्रत्येक वेळेस भेटणार आहे dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सो dt डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. प्रत्येक वेळेस 1 डिवायडेड बाय 1 इंटू dt. ते येणारे dt dt इथल्या किंवा इथल्या दोघांचं मिनिंग सारखं असते. आता 1 प्लस टी स्क्वेअरने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअरने ह्या 5 ला मल्टिप्लाय करा. सो 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर प्लस हा जो सेकंड पार्ट आहे प्लसच्या नंतरचा याला पण 1 प्लस टी स्क्वेअरने मल्टिप्लाय करा. सो 3 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर इंटू हे 1 प्लस टी स्क्वेअर. हे 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर या ठिकाणी कॅन्सल झाले. बरेच लोक विचार करतील या ठिकाणी कॅन्सल होत नाहीत का, तर हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहेत इकडे ते ऍडिशन मध्ये आहेत इक्वल टू dt डिवायडेड बाय. आता 5 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि प्लस 3 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 5 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करा ह्या टी स्क्वेअर ला पण मल्टिप्लाय करा. 5 इंटू 1 5 प्लस 5 टी स्क्वेअर प्लस 3 न 1 ला पण मल्टिप्लाय करा मायनस टी स्क्वेअर ला पण मल्टिप्लाय करा. हे दोन्ही प्लस आहेत. सो 3 इंटू 1 3. हे प्लस आहे हे मायनस आहे प्लस मायनस बिकम मायनस 3 टी स्क्वेअर इक्वल टू dt डिवायडेड बाय. आता या ठिकाणी हे दोन नंबर आहेत 2 टी स्क्वेअर आहेत तर नंबरचे एडिशन नंबर सोबत करा. टी स्क्वेअरचे एडिशन टी स्क्वेअर सोबत करा. तर ह्या टी स्क्वेअरची जर मी एडिशन केली तर ती मला प्लस भेटणार आहे आणि नंबरची जर मी एडिशन केली ती मला प्लसच भेटणार आहे. मग कोण अगोदर कोण नंतर लिहिलं तरी चेंज होणार नाही. तर या ठिकाणी हे 5 आहे या ठिकाणी हे मायनस 3 आहे. प्लस 5 मायनस 3 जर काढलं तर त्याचा आन्सर येणार आहे +2 प्लस 5 मायनस 3 आन्सर येणार आहे +2 टी स्क्वेअर. आता परत हे दोन नंबर आहेत नंबरचे एडिशन नंबर सोबत करा. 5 प्लस 3 5 प्लस 3 ह्या दोघांची जर मी एडिशन केली तर आन्सर मला +8 येणार आहे म्हणून या ठिकाणी +8. आता ह्याचा जो शेवट होणार आहे या ठिकाणी मला फॉर्म्युला यूज करायचा आहे तर थर्ड टर्मनं सॉल्व्ह करायची गरज नाही. जर 1 डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. आता हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण या ठिकाणी टी चा पार्ट नाही मग टी स्क्वेअर प्लस नंबर आलाय तर या ठिकाणी मला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो युजिंग 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx. फॉर्म्युला होता 1 बाय a tan इनवर्स ऑफ x बाय a. आता हा जर मला फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे. इथे 2 यायला लागलाय तर कम्प्लीट डिनॉमिनेटर मधून 2 ला कॉमन काढा. 2 कॉमन काढायला लागलात याला पण 2 ने डिवाइड करा याला पण 2 ने डिवाइड करा तर इथे राहिलं टी स्क्वेअर. सो टी स्क्वेअर प्लस 8 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी येणार आहे 4. तर 1/2 कॉन्स्टंट याला अगोदर बाहेर घ्या 1 डिवायडेड बाय फक्त 1/2 बाहेर काढलं मी. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता. एक्स स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी यायला लागले ते टी. तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 भेटला प्लस जो नंबर आहे त्याला स्क्वेअर मध्ये लिहा. तर 4 ला स्क्वेअर मध्ये लिहा. 4 चा स्क्वेअर करायचा नाही 4 ला स्क्वेअर मध्ये लिहा. मग 4 याला जर स्क्वेअर मध्ये लिहिलं तर ते येणार आहे 2 चा स्क्वेअर dt. हे 1/2 इंटू 1/a हे दोन इक्वेशन जर मी कम्पेअर केले हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर x झालं t आणि a झालं 2.
सो 1/a माझ्याकडे आहे 2. 1/2 tan inverse of x by a. So t, x is t divided by 2. 1 into 1 1, 2 into 2 4. tan inverse of t किती होतं तर t होतं tan x divided by 2 plus c. One divided by 3 sin 2x plus cos 2x dx. आता या ठिकाणी साइन पण आले आणि कॉस पण आले. अगोदर एका पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त साइन आलं होतं म्हणून मी साइनचा फॉर्म्युला यूज केला होता. सेकंड एक्झाम्पल मध्ये कॉस होतं म्हणून मी कॉसचा फॉर्म्युला यूज केला होता. आता या ठिकाणी हे दोन्ही आहेत तर दोघांचे फॉर्म्युले अप्लाय करा. सो युजिंग तर sin 2x याचा फॉर्म्युला होता 2 tan x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x आणि cos 2x याचा फॉर्म्युला होता 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x. याच्यामध्ये पुट करा. सो इक्वल टू 1 डिवाइडेड बाय हे 3 ॲज इट इज. आता या ठिकाणी sin 2x आहे, sin 2x आहे तर साइनचा फॉर्म्युला अप्लाय करा. सो 2 tan x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x. या ठिकाणी प्लस आहे, प्लस सॉरी हा ब्रॅकेट इथं क्लोज करा. sin 2x चा फॉर्म्युला अप्लाय करा प्लस cos 2x आले तर cos 2x चा हा फॉर्म्युला अप्लाय करा 1 मायनस tan स्क्वेअर x डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर x dx. sin 2x असेल sin 2x चा फॉर्म्युला, cos 2x असेल cos 2x चा फॉर्म्युला. या ठिकाणी दोन्ही होते म्हणून मी दोघांचे फॉर्म्युले अप्लाय केले. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. प्रत्येक वेळेस पुट करा tan x इक्वल टू t. याचा खाली जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर प्रत्येक वेळेस मला dx भेटणार आहे dt डिवाइडेड बाय 1 प्लस t स्क्वेअर इक्वल टू ज्या ज्या ठिकाणी tan x आहे त्या त्या ठिकाणी लिहा t आणि हे जे dx आहे ते याला रिप्लेस होणार आहे. सो 1 डिवाइडेड बाय हे 3 ॲज इट इज 2 tan x is t divided by 1 plus t square plus 1 minus t square divided by 1 plus t square. हे tan x ला मी t ने रिप्लेस केलं आणि हे जे dx आहे ते भेटणार आहे dt divided by 1 plus t square. आता हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहे, हे जे 1 प्लस टी स्क्वेअर आहे ह्या 1 प्लस टी स्क्वेअरनं प्लसच्या अगोदर पण मल्टिप्लाय करा आणि प्लसच्या नंतर पण एकदा मल्टिप्लाय करा इक्वल टू. कॅल्क्युलेशन बघा 1 डिवाइडेड बाय तर इथं हे 3 इंटू 2 ते होणार आहे 6 टी डिवाइडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज इंटू फक्त हे 3 इंटू 2 या ठिकाणी मी 6 लिहिलंय. आता 1 प्लस टी स्क्वेअर प्लसच्या अगोदर एकदा मल्टिप्लाय मध्ये लिहायचे म्हणजे मल्टिप्लाय करायचं आणि प्लसच्या नंतर एकदा त्यांना मल्टिप्लाय मध्ये लिहा. तर प्लसच्या अगोदरचा जो हा पार्ट आहे याला जर 1 प्लस टी स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचा असेल तर मल्टिप्लाय मध्ये लिहा 1 प्लस टी स्क्वेअर. नाउ प्लस 1 minus t square divided by 1 plus t square as it is. 1 plus t square ने याला पण मल्टिप्लाय करा. सो दिस इज 1 plus t square आणि dt. हे मल्टिप्लाय मधले डिवाइड मधले 1 plus t square या ठिकाणी कॅन्सल झाले.
इक्वल टू, आता या ठिकाणी किती राहिलं तर प्लसच्या अगोदर राहिलं फक्त 6t प्लस या ठिकाणी राहिलं फक्त 1 मायनस टी स्क्वेअर, सो 1 मायनस टी स्क्वेअर dt. परत ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, आता इथं 1 डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं, म्हणजे टी स्क्वेअर पण आलं आणि टी पण आलं. जर टी स्क्वेअर आणि जर फक्त नंबर असतात तर ते 6 फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह झालं असतं एक्स स्क्वेअर प्लस मायनस ए स्क्वेअरच्या. आता परत हा जो पार्ट आहे हा सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्मनं जर सॉल्व्ह करायचा असेल तर टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे होता, प्लस 1 पाहिजे होता. टी स्क्वेअरचा कोएफिशियंट यायला लागला -1. मग कम्प्लीट डिनॉमिनेटर मधून -1 कॉमन काढा, म्हणजे ऍक्च्युली ते मायनस कॉमन काढा. तर -1 कॉमन काढायला लागलात, याला पण -1 ने डिवाइड करा, याला पण -1 ने डिवाइड करा, याला पण -1 ने डिवाइड करा. सो 6t डिवाइडेड बाय -1 प्लस 1 डिवाइडेड बाय -1 -1 इंटू टी स्क्वेअर डिवाइडेड बाय -1 dt. ऍक्च्युली -1 आहे म्हणजे ते मायनस आहे जो की कॉन्स्टंट आहे. सो 1 डिवाइडेड बाय -1 हे dt डिवाइडेड बाय हे dt. इथल्या मिनिंग सेम आहे. आता इकडे बघा, टी स्क्वेअर जर मी बघितलं तर मायनस मायनस हे प्लस भेटणार आहे, हे मायनस भेटणार आहे आणि हे मायनस भेटणार आहे. इथं साईन काहीच नाही म्हणजे प्लस होतं ते. हे भेटणार आहे, ह्याचं साईन भेटणार आहे मला प्लस, ह्याचं भेटणार आहे मायनस आणि परत ह्याचं भेटणार आहे मायनस. प्लस मायनस मायनस प्लस मायनस 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 बिकम प्लस. तर मी याला फक्त रिअरेंज करायला लागलोय. हे टी स्क्वेअर हे प्लस मायनस मायनस होणार आहे, नंतरला टीचं साईन कोणतं येणार आहे तर ते मायनस येणार आहे. सो -60 आणि जो नंबर राहिला ते या ठिकाणी राहिलं प्लस मायनस बिकम -1 dt. आता ह्याच्यानंतर हे सॉल्व्ह होणार आहे थर्ड टर्मनं. पहिल्या स्टेप मध्ये थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा, नंतर ऍड अँड सबट्रॅक्ट करा आणि त्याच्यानंतर त्याला परफेक्ट स्क्वेअर मधल्या, तर इथं सुरुवातीला थर्ड टर्म कॅल्क्युलेट करा, त्याच्यानंतर ऍड मायनस करा परफेक्ट स्क्वेअर मधल्या आणि सगळ्यात शेवटी काय तर फॉर्म्युला अप्लाय करा. ह्याच्यानंतर तुम्हाला येईल. ह्याच्या थर्ड टर्मवरचे जे एक्झाम्पल आहेत ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, अगोदर ते एक्झाम्पल बघा आणि त्याच्यानंतर हे थर्ड टर्मनं सॉल्व्ह करा. थँक्यू.